तीर्थक्षेत्र पैठण येथील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू माफियांकडून वाळू उपसा चालू। तहसीलदार पीआय यांचे जाणून बुजून हफ्ते घेऊन दुर्लक्ष। आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहन। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्ज निवेदनात म्हटले आहे की तीर्थक्षेत्र पैठण येथील गोदावरी नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणाने 200 ते 300 ट्रॅक्टर, डंपर, हैवा, गाढवाने, टू व्हीलर या गाड्यांमधून जेसीबी ट्रॅक्टरने वाळू भरून भरदिवसा, दिवसाढवळ्या, रात्री बेरात्री चालू असून याकडे तीर्थक्षेत्र पैठणमधील तहसीलदार सारंग सावित्रीबाई चव्हाण, पीआय देशमुख साहेब, मुख्याधिकारी संतोष आगळे, नगर परिषद पैठण, उपविभागीय पोलीस अधिकारी भोरे साहेब पैठण यांचे दुर्लक्ष आहे। गोदावरी नदीपात्रातून वाळू माफियाकडून असाच वाळू उपसा चालू राहिला तर जायकवाडी धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही। वाळू उपसामुळे निसर्गाची फार मोठी हानी होत आहे। भाविक भक्त यांना पाण्याचा अंदाज न लागल्याने 5 ते 6 निरपराध लोकांचा बळी गेला आहे। शासनाला याची नोंद लागू नये म्हणून त्यांचे पोस्टमॉर्टम न करता, केस न करता यांना तसेच त्यांच्या घरी पाठवून दिले आहे। तसेच या ठिकाणी गंगेश्वर मंदिर, सिद्धे अलीबाबाची दर्गा, सिद्ध अली मस्जिद, मुस्लिम समाज कब्रस्तान, संत एकनाथ महाराजांची पालखी ठेवण्यासाठी ओटा, श्री संत भगवानगड संस्थान यांच्या फडाची जागा, श्री भैरव घाट, आनंद भवन पैठण, श्रीराम मंदिर, हनुमान घाट, श्री इंदेश्वर महादेव मंदिर, नागघाट संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या तोंडातून बोलवलेले वेद या ठिकाणाला नागघाट असे म्हणतात। या ठिकाणांवरती सर्व जाती धर्माच्या जनतेचे, भाविक भक्तांचे फार मोठे प्रेम आहे। या वाळू उपसामुळे या ठिकाणांना धोका होण्याची शक्यता टाळता येत नाही। पैठण ही नाथाची पुण्यभूमी आहे। या भूमीमध्ये आता आखाडी एकादशी आहे आणि एकादशीला नाथांचा परिसर पूर्ण विरान झालेला आहे। आज आमची गंगेची गोदावरीची होणारी विटंबना आपण थांबवावी ही नम्र विनंती। आखाडी एकादशीच्या आत वाळू माफियांचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती। तीर्थक्षेत्र पैठणमधील वाळू माफियांविरोधात कोणत्याही पत्रकाराने बातमी लिहिल्यास किंवा कोणत्याही मीडियाने बातमी प्रसिद्ध केल्यास त्या पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देतात की वाळू माफिया विरोधात बातमी लावायची नाही। बातमी पेपरला किंवा मीडियाला प्रसिद्ध केल्यास मारहाण करून जीवे मारायचा प्रयत्न करतात। पैठणमधील कित्येक पत्रकार लोकांना या वाळू माफियावाल्यांनी मारहाण केलेली आहे। त्यामुळे काही पत्रकार वाळू माफियांना भिवून बातमी प्रसिद्ध करत नाही आणि बातमी जीवावर उद्धार होऊन कायद्याच्या चौकटीत राहून प्रसिद्ध केली तर कायद्याचे रक्षण करणारे तहसीलदार सारंग सावित्रीबाई चव्हाण पैठण तहसील कार्यालय पैठण, पोलीस निरीक्षक देशमुख पैठण हे कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाही। जरी कारवाई केली तरी पुढे शिक्षा होईल अशी कोणतीही ठोक भूमिका घेतलेली नाही। या बदल्यात त्यांना महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता वाळू माफियांकडून दिला जातो। तर या विषयाकडे आपण जातीने लक्ष देऊन वाळू माफिया विरोधात कठोर कारवाई करावी असे तक्रार अर्ज निवेदन दिले होते। तरी पण आज आपण कुठलीही कारवाई केली नाही, तसेच लेखी दिले नाही म्हणून आज दिनांक 29/7/2024 रोजी आमरण उपोषण करीत आहे। याची नोंद घ्यावी ही विनंती। आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी माझ्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करील याची जबाबदारी आपली। पैठण तहसीलदार सारंग चव्हाण, पोलीस निरीक्षक देशमुख पैठण पोलीस स्टेशन पैठण, उपविभागीय पोलीस अधिकारी भोरे साहेब पैठण तसेच संबंधित अधिकारी राहतील याची नोंद घ्यावी असे अंतोन श्यामसुंदर गायकवाड, गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज कमर, महाराष्ट्र न्यूज, संपादक शारदा अंतोन गायकवाड। आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेब तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी आमरण उपोषणासाठी बसलेला आहे। मी गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचा अध्यक्ष असून आज रोजी या ठिकाणी उपोषण करण्याचं कारण असं आहे की जे गोदावरी तीर्थक्षेत्र पैठण या ठिकाणी जे गोदावरी नदी आहे त्या ठिकाणी वाळू माफियाच्या मार्फत आडमाप वाळू उपसा चालू आहे। रोजचे 200 ते 300 गाड्या भरून तस्करी चालू आहे। तर त्याविषयी तहसीलदार सारंग चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब
व इतर अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही. मी 112 नंबरला फोन केले की साहेब इथं वाळूची तस्करी चालू आहे, तरी ते कारवाई करीत नाही. यासाठी मी आज रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलो आहे का संबंधित अधिकारी व वाळू तस्करावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून उद्या गोदावरी नदी पात्र हे वाचलं पाहिजे. सगळी वाळू जर उपसा झाला तर खाली खडक लागन आणि खडका लागल्यामुळे धरणाला धोका निर्माण होईल. त्या ठिकाणी असलेले मुस्लिम समाजाचे कब्रस्तान, दर्गा, नाथ महाराज यांची पालखी, नागघाट, भैरवनाथ घाट असे कितीतरी घाट आणि देवस्थान आहेत, ते सगळ्यांना धोका निर्माण होईल. यासाठी हे जे वाळू तस्करी थांबावी आणि यांचे जे वाळू तस्कर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जे पोलीस प्रशासन आहे, तहसीलदार आहे, यांच्यावर पण माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी कारवाई करावी. माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी साहेब यांनी पण त्यांच्यावर कारवाई करावी. हा व्हिडिओ जर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बघत असतील तर त्यांनी तीर्थक्षेत्र पैठण या ठिकाणी लक्ष घालावे. जे गोदावरी नदी पात्रामधून आडमाप वाळू उपसा चालू आहे हा त्वरित बंद करावा, यांच्यावर कठोर कारवाई करावी. आणि उद्या कालांतराने माझ्या जर जीवाला काही धोका झाला हे वाळू तस्कर आणि तहसीलदार सारंग चव्हाण, पोलीस निरीक्षक पैठणचे संजय देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी. आणि माझ्या मृत्यू जबाबदार हे राहतील पोलीस अधिकारी आणि तहसीलदार. आणि या ठिकाणी जे पैठणमध्ये वाळू तस्कर आहेत हे अतिशय नंगाड, दादागिरी आणि एकदम पैशावाले आहेत. हे कितीतरी पत्रकार लोकांना यांनी मारहाण केलेली आहे, दमबाजी केलेली आहे. त्यामुळे पैठणचे पत्रकार हे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही यांना भिवून. तरी मी जर आवाज उठवला आहे, मांजराच्या काळात कुणाला तरी घंटा घालायची होती, तशी मी आज उंदीर म्हणून मी या वाळू तस्करांच्या काळात घंटा घातलेली आहे. आता जे होईल ते पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालावा. माननीय जिल्हा अधिकारी साहेब संभाजीनगर यांनी लक्ष घालून हे वाळू तस्करावर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती. मला जे लेखी दिला आहे जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संभाजीनगर यांच्यामुळे मी आज माझं अमरण उपोषण सोडित आहे.